नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण युनिट 3चं 3.1 जे काही क्वेश्चन्स आन्सर्स दिलेले आहेत ते सगळ्यांचे आन्सर्स आपण पाहणार आहोत. एक एक क्वेश्चन मी ह्या व्हिडिओमध्ये समजून देणार आहे, त्याचबरोबर त्यांचे आन्सर्ससुद्धा देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या आधील व्हिडिओमध्ये मी 3.1 द वर्ल्ड ऑफ जॉमेट्रीचं मराठी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या पूर्ण पोएमचं. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही शब्दार्थ आलेले होते त्यांचीसुद्धा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवली, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश हा विषय सोपा जाईल आणि प्रत्येक वर्ड्सचं, प्रत्येक शब्दाचं मीनिंग तुम्हाला हे समजेल, यासाठी माझा हा प्रयत्न होता. तुम्हाला माझी व्हिडिओ त्या देखीलसुद्धा खूप खूप आवडतील आणि ही देखील आवडेल, म्हणून चॅनलला अगोदरच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता आपण वळूयात द वर्ल्ड ऑफ जॉमेट्रीच्या क्वेश्चन्स आणि आन्सर्सकडे. आपण जर पाहिलं या पोएममध्ये तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये वॉर्मअप दिलेलं होतं. एक छोटंसं क्वेश्चन विचारण्यात आलेलं होतं की त्या वारली प्रिंटिंगमध्ये कोणकोणते शेप आहेत, जे होते ट्रायंगल आणि सर्कल. त्यानंतर बीमध्ये रीड अलाउड द पोएम अशा पद्धतीचा क्वेश्चन होता. आता क्वेश्चन सी पहा, गेस अँड राईट द मिनिंग्स ऑफ गिवन वर्ड्स अँड राईट इट. तर आपल्याला काय करायला सांगितलेत, हे जे काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत त्यांचे अर्थ सांगायला सांगितलेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर आपल्याला ते अर्थ लिहून घ्यायचे आहेत. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आपण पाहूयात आणि वन बाय वन सगळेच क्वेश्चन्सचे आन्सर आपण पाहणार आहोत. तर मग आपला क्वेश्चन सी आहे, गेस अँड राईट मिनिंग्स ऑफ गिवन वर्ड्स अँड राईट इट. पेंट्या म्हणजे 5, हेक्झा म्हणजे 6, ओके, हेप्ट्या म्हणजे 7, ऑक्ट्या म्हणजे 8, नोण्या म्हणजे 9 आणि डेका म्हणजे 10. तर अशा पद्धतीने हे जे काही वर्ड्स देण्यात आले होते आपल्याला, वेगवेगळे जे काही शेप्स आपण शिकलो या पोएममध्ये, त्या शेप्सला अनुसरून हे वर्ड्स होते आणि त्यांचे अर्थ मी तुम्हाला ॲक्च्युअली दिलेले आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, थिंक अँड राईट द आन्सर्स. व्हॉट इज द पोएम अबाउट. आपल्याला वेगळ्या शेप्सवरनं कळलंच असेल की ही पोएम जी आहे ती कशाविषयी आहे. तर आन्सर आहे, द पोएम इज अबाउट शेप्स. वेगवेगळ्या आकारांविषयी, भौमितिक आकारांविषयी आहे. सेकंड क्वेश्चन पहा, राईट नेम्स ऑफ 2 जिओमेट्रिकल शेप्स मेन्शन इन द पोएम. कोणकोणते जिओमेट्रिकल शेप, भौमितिक असे आकार आपल्याला ह्या पोएममध्ये दिसून येतात किंवा मेन्शन केलेले दिसत आहेत या पोएममध्ये. त्यांचं आन्सर आहे ट्रायंगल आणि स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द समरी ऑफ द पोएम. तर समरी म्हणजे ह्या पोएमचा सारांश आपल्याला इथं लिहायचा आहे. तर तुम्ही 6वीचे विद्यार्थी असल्या कारणाने मी छानशी 3-4 ओळींमध्येच तुम्हाला त्याची समरी दिली. द पोएम डिस्क्राइब्स डिफरंट शेप्स अँड हाऊ लाईन्स कम टुगेदर टू फॉर्म देम. पोएममध्ये अशा पद्धतीने वर्णन केलं गेलेले वेगवेगळ्या शेप्सचं, वेगवेगळ्या आकारांचं, आणि हे सुद्धा सांगण्यात आले की ते वेगळ्या आकारांचा म्हणजे वेगवेगळे लाईन्स एकत्र आल्यावर वेगवेगळे आकार कसे निर्माण होतात. इट ऑल्सो टेल्स अबाउट द पोएटेस अँड व्हेन शी रोट द पोएम. आणि ह्या पोएममध्ये अजून जी काही पोएटेस आहे, कवी आहे, तिच्याविषयी तिने ही पोएम केव्हा लिहिले हे सुद्धा सांगण्यात आलं आहे. खूप सोपी साधी अशी पोएम आहे, लक्षात ठेवण्यासारखी. आणि त्याच्यातून आपण काय शिकणार आहोत, जॉमेट्रिकल शेप्स, भौमितिक असे आकारसुद्धा आपण शिकलो आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना, आता तुम्ही 6वीचे विद्यार्थी असल्या कारणाने तुम्हाला हे जे काही होते हेक्झागॉन, हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, हे सगळे काही न्यू वर्ड्स होते तुमच्यासाठी. तर तुम्हाला हे सगळं शिकलेलं भूमितीमध्ये सुद्धा कामात येणारे बाळांनो. अगोदर तुम्ही हे 6वीच्या वर्गानंतर जेव्हा 7वी-8वीमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं युजफुल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कम्प्लीट द सेंटेन्सेस गिवन बिलो. तर जे काही सेंटेन्सेस देण्यात आले त्यांना आपल्याला पूर्ण करायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स पहा, व्हेन 2 लाईन्स कम टुगेदर दे फॉर्म ॲन अँगल. 2 लाईन जेव्हा एकत्र येतात, आपण पहिल्या स्टांजामध्ये पाहिलं तर त्यांचा एक अँगल तयार होतो, कोन तयार होतो. त्यानंतर सेकंड, 3 लाईन्स जॉईन टुगेदर टू फॉर्म अ ट्रायंगल. तर 3 लाईन एकत्र आल्यानंतर ट्रायंगल तयार होतो. द शेप हॅविंग 5 साइड्स इज कॉल्ड पेंटॅगॉन. आणि ज्या शेपला 5 बाजू असतात त्याला पेंटॅगॉन असं म्हटलं जातं. फोर्थ सेंटेन्स आहे पहा, द पोएटेस रोट धिस पोएम ऑन शेप्स. तर पोएटेसने ही जी काही पोएम लिहिली आहे, कवयित्रीने ही जी काही पोएम लिहिली आहे ती कशावर आधारित आहे, तर आकारांवर आधारित आहे, शेप्सवर आधारित आहे. त्यानंतर एफमध्ये पहा, पिक आउट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड राईट देम. तर पोएमच्या स्टांजाच्या शेवटचे जे काही वर्ड्स असतात तेच राईम होत असतात. ते कडव्यांमध्ये आपण पाहत जायचं
आपल्याला हे सगळे शब्द तिथं मिळणारच आहेत. तर ते रायमिंग वर्ड्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर मी आन्सर ऑलरेडी दिलं आहे. लाईन्स, शाईन्स, टुगेदर, वेदर, ट्राय, स्काय. फोर्थ आहे 3, सी. फिफ्थ मेक, टेक. सिक्स्थ ब्राईट, नाईट. तुम्ही इथं ऑब्झर्व केलंच असेल तर पहा, काही शेवटचे 3 लेटर्स सेम असतात त्या वर्ड्स रायमिंग जेव्हा होत असतात वर्ड्स तेव्हा. काही 3, काही 2 अशा पद्धतीने ते लेटर्स शेवटचे लेटर्स पाहायचेत तुम्हाला, अक्षरं पाहायचे त्या स्पेलिंग्समधले. तर तुमच्या लक्षात येईल तर ते अशाच पद्धतीने ते राईम होत असतात. तुम्हाला जर ते रायमिंग वर्ड शोधायला लावले तर 2 वर्ड्सचे शेवटचे 2 किंवा 3 लेटर्स तुम्ही पाहायचे आहेत. मग तुमच्या लक्षात येईल की हे काय आहेत तर रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, फन विथ शेप्स. मूव एनी 3 स्टिक्स अँड मेक 5 ट्रायंगल्स. कोणते 3 स्टिक्स तुम्हाला हलवायचे आहेत आणि काय बनवायचं आहे म्हणे तर ट्रायंगल बनवायचं आहे. किती ट्रायंगल्स बनवायचे आहेत? 5 ट्रायंगल्स बनवायचे आहेत. तर आपण एक स्टिक घेतली आणि तिचे 2 जेव्हा आपण तुकडे केले, पहिल्या डायग्राममध्ये फक्त 3 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. पहिले वरचे 1 आणि 2 आणि तो एक मोठा 3. सेकंड डायग्राममध्ये पाहिलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 ट्रायंगल्स तयार झालेत. आणि थर्ड जी डायग्राम आहे त्यात पण 5 ट्रायंगल्स आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे काउंट करा तुम्ही, 1, 2, 3 जे आजूबाजूचे आहेत, सेंटरमधला 4 आणि जो एक सगळ्यात मोठा तयार होतो तो एक 5. तर अशा पद्धतीने 5 ट्रायंगल्स इथं आपल्याला या स्टिक्सच्या साह्याने तयार झालेले दिसून येतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, आयडेंटिफाय अँड राईट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटरेशन फ्रॉम द पोएम. सेम लेटर्सचा उच्चार परत परत त्या पोएममध्ये जेव्हा येतो, सेम वर्ड्स किंवा लेटर्स, तर त्यावेळेस कोणता अलंकार तयार होत असो. इंग्लिश या विषयात सुद्धा अलंकार असतात बाळांनो, तुम्हाला काही अलंकार माहितीच असतील. तर ॲलिटरेशन हा त्यातला एक आहे. तर ह्या पोएममध्ये जर पाहिलं आपण, प्रिटी पेन्सिल्सचा पी हा साऊंड परत परत तिथं आल्या कारणाने ॲलिटरेशन हा अलंकार तिथं तयार होतो आहे. ओके, ज्याला अलंकार म्हणजेच इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. पुढे जाऊन तुम्हाला अभ्यासाला इंग्लिशमध्ये हे सगळं असणारच आहे. फिल इन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑन इंडियन पोएट्स. काही भारतीय कवी आहेत त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं लिहायची. नेम दिले आहे दिलीप चित्रे. तर त्यांचं काय आहे ड्युरेशन, कालावधी काय आहे त्यांचा, कालावधी म्हणजे कोणता, जन्म आणि मृत्यू कालावधी. 1938मध्ये त्यांचा जन्म आणि 2009मध्ये त्यांचा मृत्यू. लिटररी वर्क काय केलं आहे त्यांनी, फादर रिटर्निंग होम, ट्रॅव्हलिंग इन अ केज, हे काही नॉवेल्स असतील, कादंबऱ्या असतील त्यांनी लिहिलेले आहेत. आणि रिमार्केबल वर्क म्हणजे असं छानसं जे खूप नावाजं त्यांचं वर्क, त्यांचं काम त्यांनी लिहिलेलं, तर ते आहे ट्रान्सलेटेड सेंट तुकाराम्स अभंग्स इन टू इंग्लिश. त्यांनी संत तुकारामांचे जे अभंग आहेत, आपल्याला माहिती आहे आपली जी भारताची संस्कृती आहे त्यांचा अभ्यास करण्यासाठी बरेच फॉरेनर्स, बरेच परकीय देशातले लोक आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपल्या देशात येत असतात. आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आता समजून घ्या, संत तुकारामांचे अभंग जर त्यांना वाचायचे असतील तर त्यासाठी मराठी शिकावं लागेल, संस्कृत शिकावं लागेल. पण त्याऐवजी यांनी हे जे काही काम केलं, त्यांना ते अभंगच त्यांनी इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून दिले. तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची आणि सोपी गोष्ट ती झाली होती. म्हणून रिमार्केबल वर्क हे त्यांचं होतं की संत तुकारामांचे अभंग आपल्या अगदी परदेशात सुद्धा नाव असतील ह्या कारणामुळे. तर त्यांनी हे सुंदरसे अभंग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले होते. ओके, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांचा जन्म 1861 आणि मृत्यू 1941मध्ये. त्यांनी कोणकोणते पोयम लिहिले असेल किंवा काही ग्रंथ म्हणजे काही नॉवेल्स लिहिले असतील, कादंबऱ्या लिहिल्या असतील, तर गीतांजली, द पोस्ट ऑफिस, व्हेअर द माइंड इज विदाऊट फिअर. त्यांना नोबेल प्राईज त्यांच्या लिटरेचरमुळे, त्यांच्या साहित्यामुळे मिळाला होता 1913मध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे त्यांचं पूर्ण वर्कच रिमार्केबल होतं. जे जे काही त्यांनी लिहिलं ते खूप खूप सुंदर आणि छान होत असल्याकारणाने त्यांना लिटरेचरमध्ये नोबेल प्राईज मिळालं होतं.
त्यानंतर सरोजिनी नायडू यांचं नावसुद्धा तुम्ही ऐकवात असालच. त्यांचा जन्म 1879 आणि मृत्यू 1949मध्ये. द गोल्डन थ्रेशहोल्ड आणि द बर्ड ऑफ टाईम हे त्यांनी लिहिलेले पुस्तकं होते. द नायटिंगल ऑफ इंडिया, सरोजिनी नायडू यांना नायटिंगल ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर लास्ट अरुण कोलटकर, 1932मध्ये त्यांचा जन्म आणि 2004मध्ये त्यांचं मृत्यू झालेला. तर त्यांनी काय काय लिहिले, जेजुरी आणि सर्पसत्र ह्या नावाची काही पुस्तकं लिहिलेली होती. त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड 2004मध्ये मिळाला होता. पहा किती सुंदरसे असे आपल्या ह्या कालावधीमध्ये होऊन गेलेले खूप सुंदर असे इंडियन पोएट्स आहेत. त्यांनी काही पुस्तकंही लिहिली, काही कविताही लिहिली. त्यांचं हे लिटररी वर्क आहे, म्हणजे साहित्य, म्हणजे त्यांची पुस्तकं असतील, कविता संग्रह असतील, इथं आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण जे काही पोएट आहेत त्यांच्याविषयीसुद्धा माहिती घेतली. त्याचबरोबर याच्यामध्ये काही भौमितिक रचनांविषयीसुद्धा माहिती घेतली आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबतही शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनलही नक्कीच सबस्क्राईब करणारच आहात, ही देखील मला माहितीच आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू.